गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आता लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे। तर स्वामींसाठी मी आज बनवले आहेत बेसनाचे लाडू। त्यांना जो आवडतो तो नैवेद्य तो मी आज त्यांना दाखवला आहे बनवून। तर आता पुढे त्याची रेसिपी तुम्ही बघा कशी वाटते ते। आणि गुरुपौर्णिमेसाठी सगळ्यांनी व्हिडिओच्या खाली श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका। कमेंट करा श्री स्वामी समर्थ। नमस्कार, आशा रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीचे लाडू। मी थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर मी हे 2 कप ही चण्याची डाळ घेतली आहे आणि आता ह्याच कपात मी तूप मेजर करून या तुपातच ही डाळ भाजून घेणार आहे। तर चला मग बघूया। तर आपण तो जो कप घेतलेला ना तेवढं कप भरून एक तूप घेतलंय आणि ते आता गरम करायचंय आणि ही डाळ आहे ना ती भाजून घ्यायची आपल्याला। एकदम मंद गॅसवर भाजायची आहे, फास्ट गॅसवर नाही, कारण डाळ ही आतून पण शिजली पाहिजे, म्हणजे चांगली खरपूस भाजली पाहिजे। त्याच्यामुळे मंद गॅसवरच आपण ती भाजायची आहे डाळ। आता ती डाळ आपण भाजून घेऊया चांगली खरपूस मस्तपैकी। चांगली कलर येतो तिला मस्तपैकी गुलाबी असं। नेहमी ते आपण बेसन पीठ भाजून करतो ना त्याच्यापेक्षा ही थोडी वेगळी पद्धत आहे आणि सोपी पण पद्धत आहे। त्याच्यामुळे ही डाळ भाजून आपण आता हळूहळू डाळीचा रंग चेंज झालाय बघा। चांगली ही भाजून झाली आहे खरपूस। तरी अजून मी 2-3 मिनिटं ती परतवणार आहे, म्हणजे आतूनही आपली डाळ चांगली खरपूस भाजली जाणार आहे। चांगली सारखे ढवळतच राहायची चमच्याने, नाहीतर मग ती करपून जाईल ना, त्याच्यासाठी चमच्याने सारखं हलवत राहावं लागेल। तर आता आपली ही डाळ झाली आहे फ्राय करून। हे बघा कलर पूर्णपणे चेंज झालाय, चांगली खमंग भाजली गेली तुपामध्ये, तळली गेली ती। आता ह्याला आपण काढायची आहे। तर ह्याच्यासाठी मी हा एक टोप घेतलाय आणि ही चाळणी घेतली आहे। ह्याच्यामध्ये आपण टाकायचं म्हणजे तूप आहे ते खाली निथळेल। आता मी गॅस बंद करते। हे आता आपण काढूया। याचं तूप सगळं निथळेल ह्याच्या खाली। हे आता गार करायला ठेवायचं आपल्याला। हे पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरला ह्याची पूर्ण पावडर बनवून घ्यायचं, पीठ बनवून घ्यायचं ह्याचं। ह्याला आता थंड करायला ठेवायचं आपल्याला। तर आता आपली डाळ थंड झाली आहे आणि तूप पण एवढं हे निघालेलं आहे। आता ही डाळ आपण मिक्सरला पावडर करून घेऊया। डाळ आता आपण पावडर करून घेतली आहे मिक्सरला। आता ती काढून घेऊया या भांड्यात। बघा एकदम चांगलं पीठ झालंय मिक्सरमध्ये पण। तर आपली ही डाळ मिक्सरला पावडर केली आहे मी। बघा आता जसं हे बाइंडिंग होते मस्त। अजून त्याच्यात आपल्याला साखर पण मिसळायची आहे।
आता मी पिठीच आहे आपली घरातली जी साखर आहे ती घेणार आहे. हे 2 कप घेणार आहे आणि ती मिक्सरला मी बारीक पावडर करणार आहे. आणि मगाशी आपण जी डाळ तळलेली ती निथळून ठेवली तेव्हा हे एवढं तूप सगळं उरलेलं आहे. म्हणजे निथळून हे खाली आलेलं ते तूप आहे. ते पण आपण हे लाडूमध्ये यूज करणार आहोत. अजून वरतून जर एक्स्ट्रा लागलं बांधण्यासाठी, कारण आता हे असं कोरडं कोरडं झालंय आणि साखर टाकल्यावर अजून कोरडं होईल, त्याच्यामुळे ह्या तुपाची गरज लागेल आपल्याला. हे जे उरलेले तूप आहे ते, आणि जर अजून एक्स्ट्रा लागलं तर थोडंसं आपण टाकून बनवूया लाडू. आता आपण जी साखर होती ती पावडर करून घेतली आहे, ती आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. मी कमीच घेतली आहे साखर. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. मी 2 कप साखर घेतलेली, तुम्ही 3 कप घेऊ शकता. आता हे जे तूप होतं आपण जे डाळ फ्राय केलेलं ते तूप आता हे मी एका कपात काढून घेतले. आता हे थोडं थोडं करून मिक्स करायचं आणि मग आपले लाडू जे वळून घ्यायचे. जितकी गरज पडेल तितकं आपण तूप टाकायचं. आणि ही आता मी 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि हे जायफळ आहे ते किसून घ्यायचं आहे. जायफळाचा पण वास छान लागतो लाडूला, चव येते जरा लाडूला जायफळ टाकल्याने, आणि वेलची पावडरने मस्त स्मेल येते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे हातावर असं चोळून घ्यायचं, त्याच्यामुळे जे तूप होतं ना ते रिलीज होतं. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. लाडू वळायला घेऊया आता आपण. आणि तुपाची जर गरज पडली तर थोडं थोडं टाकायचं, कोरडं पडलं तर. हे मी थोडं टाकलं आहे तूप. जसं जसं वाटेल तसं तूप टाकून घ्यायचं. ते जे आपण डाळ तळलेलं आहे ते उरलेलं तूप, ते सगळं मिक्स करून घेऊया आपण. तर आता आपण हे लाडू वळून घेऊया. लाडू तयार आहेत आपले. स्वामींचा आवडता नैवेद्य बेसनाचे लाडू गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बनवले आहेत. स्वामींना आवडतात म्हणून त्यांना आपण हा आवडता नैवेद्य द्यायचा आहे. तुम्हाला ही कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अगदी पेढ्यासारखे मऊ झालेत आपले हे लाडू.